महापालिका निवडणुकींचा महासंग्राम सध्या चांगलाच गाजत होता आणि आता काही वेळापूर्वी सगळीकडे प्रचाराच्या तोफा या थंडावल्यात। बघूयात त्याचबद्दलच्या महत्त्वाच्या बातम्या। राज्यामधल्या 10 महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात। प्रचार हा काही वेळापूर्वी सगळीकडे थांबलाय। या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढतायत, त्यामुळे बहुतेक प्रभागामध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळतेय। गेली काही दिवस प्रचार सभांनी राज्यातलं वातावरण हे अक्षरशः ढवळून निघालं होतं। या तोफा आता शांत झाल्यात। आता 21 फेब्रुवारीला या सर्व महापालिकांसाठी मतदान होईल, तर या मतदानाचा 23 तारखेला निकाल लागेल। तर नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला सारखंच चित्र बघायला मिळतंय। नाशिकमध्ये आज सकाळपासून सुरू झालेला प्रचार अखेरीस आता शांत झालाय। मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचं आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठीचं मतदान हे 21 तारखेला होत असल्यानं आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आज शेवटच्या दिवशी आपापल्या प्रभागातून रॅली काढून मतदारांकडून मतदान करण्याचं आवाहन केलं। दरम्यान या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, यांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। त्यामुळे उद्याचा दिवस हा प्रत्येक पक्षातर्फे अंतर्गत संघटन, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी आखली जाणारी रणनीती यासाठीचा उद्याचा दिवस आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी देखील नाशिकमध्ये सभा घेतली आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रत्येकानं आपल्याकडे जास्तीत जास्त मतदानाचा कौल कसा वाढवता येईल याचा प्रयत्न करताना या ठिकाणी दिलेला आहे। गेली 5 वर्ष मनसेने देखील नाशिकमध्ये सत्ता स्थापन केली आणि आपण 5 वर्षात काय कामं केली याचा आलेख देखील व्यासपीठावर मांडलाय। त्यामुळे आता येणारा काळ नेमका कुणाला कौल देतो हा येणारा काळच ठरणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये मुख्य लढत जी मांडली जाते ती शिवसेना आणि भाजप या 2 पक्षांमध्ये होणार आहे। परंतु त्याचप्रमाणे मनसेला देखील मिळालेला कौल आणि जास्तीत जास्त अपक्षांना मिळालेला कौल हा नेमका कोणाच्या बाजूकडे झुकतो हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ज्या ठिकाणी मनसे आणि अपक्ष उमेदवार पाठिंबा देतील त्याचीच या ठिकाणी नाशिकमध्ये महापालिकेच्या ठिकाणी सत्ता स्थापन होईल, असं देखील राजकीय विश्लेषण व्यक्त होत आहे। नाशिकहून अभिजित पाटील, महाराष्ट्र वन।